नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आहे सुशील नावडकर. स्वागत करतो तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. माझ्यासोबत आहे MG Aster टॉप अँड व्हेरियंट. याच्यामध्ये काय हेडलाईट सेटअप भेटतं आणि सेटिंग्स काय भेटतात ना, त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तुमच्याकडे MG Aster आहे की घ्यायचा प्रयत्न करणार आहात तर तुमच्याकडे हा पूर्णपणे व्हिडिओ तुम्हाला क्लॅरिटी देईल की याचा फोकस ब्राईटनेस कसा आहे, त्याच्याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊन जाणार आहे. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे हेडलाईट्स भेटतात. ओके, याला होकाय LED हेडलाईट्स MG वाले बोलतात. ही आहे ती DRL. ओके, हे क्रिस्टल्स हा प्रोजेक्टर LED प्रोजेक्टर तो बाय फंक्शनलचं काम करणार आहे. खाली तुम्हाला फॉग लॅम्प्स भेटतात, ते हॅलोजनमध्ये आहेत. कम्प्लीट LED जर सेटअप दिला असता तर बेस्ट काम राहिलं असतं, बट ते आपल्याला याच्यात पाहायला भेटत नाहीये. दुसरं तुम्हाला मी इंडिकेटर लावून दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता, हॅझार्ड लाईट मी लावलेले आहेत. तर सगळे चालू झालेले. तर ही DRL आहे ना, DRLच्या वर तुम्हाला LED इंडिकेटर बघायला भेटतो. ठीक आहे, ORVM पण तुम्हाला त्याच्यावर इंडिकेटर आहे, बघू शकता अशा प्रकारे. पाठीमागे याल तर पाठीमागचा जो प्रोफाईल आहे तो अशा प्रकारे जबरदस्त निघून येतो. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा मग कम्प्लीट LED टेल लाईट सेटअप आहे. ओके, स्प्लिटमध्ये बघू शकता. जो पुढचं हे आहे थीम आहे तीच कॅरी फॉरवर्ड पाठीमागे सुद्धा केलेली आहे. हॅलोजनमध्ये इंडिकेटर. ओके, हॅलोजनमध्येच रिव्हर्सची लाईट भेटणार आहे, ती पण तुम्हाला मी दाखवतो. ओके, स्क्रीनवर दिसत असेल. आणि खाली फॉग लाईट भेटते आणि 2 लाईट आहेत, त्या लायसन्स प्लेटला आहेत, नंबर प्लेटला आहेत. ओके, आणि बूटमध्ये सुद्धा तुम्हाला एक लाईट इथे पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर मला रिव्हर्सचा फॉग लाईट दाखवायची. ओके, तो मी दाखवतो तुम्हाला रिव्हर्स फॉग लाईट. बघू शकता मित्रांनो. ओके, रिव्हर्सचा फॉग लाईट ऑन झालेला आहे. तर याचा बेनिफिट काय असतो मित्रांनो? ओके, बऱ्याच वेळा काय पाहता, फॉगी कंडिशनमध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये पावसाच्या दिवसामध्ये बरेच लोक काय करतात, हॅझार्ड लाईटचा यूज करतात. का? लोकांना सांगण्यासाठी की बाबा व्हिजिबिलिटी कमी आहे, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. मला तर असं वाटतं, बट ॲक्च्युली हॅझार्डचा यूज तुम्हाला नाही केला पाहिजे. त्या केसमध्ये तुम्हाला वाटतंय की तुमची गाडी दिसू शकत नाही दुसऱ्यांना, तर त्या केसमध्ये ओके, ज्याचं इल्युमिनेशन जास्त आहे, ज्याची इंटेन्सिटी लाईटची जास्त आहे ना, असे तुम्हाला लाईट्स यूज करायचे असतात. आता ते बघू शकता, त्या केसमध्ये फॉग लाईट्सचा ब्राईटनेस खूप जास्त असतो कम्पेअर टू रेग्युलर टेल लाईट्स. त्याची इंटेन्सिटी, त्याचा जो ब्राईटनेस आहे तो खूप जास्त असतो. त्याची जी वेवलेंथ असते ती जास्त असते, म्हणजे जास्त दूरपर्यंत तुमचं ते गाडी दिसत असते, म्हणून फॉग लाईट यूज करते. आता याच्यात रिव्हरचं एकच फॉग लाईट दिलं, तरी दिलेलं आहे इम्पॉर्टंट. बाकी गाड्यांमध्ये देतच नाहीत, ते महत्त्वाची गोष्ट आहे. तिथं तर देत नाहीत, त्यांना काय बोलत. त्याच्यामुळे लोक हॅझार्ड लाईटचा यूज करतात, हे मला असं वाटतं. बेसिकली हॅझार्ड लाईट यूज करायचं नाही. हॅझार्ड लाईट्स अशासाठी असतं जर गाडी तुमची ब्रेकडाऊन झालेली असेल त्यासाठी. ओके, अशा प्रकारे इथे तुम्हाला रिव्हर्सचे फॉग लाईट्स बघायला मिळतात. त्याच्यानंतर मित्रांनो, ओके, आतमध्ये गोष्ट करूया. सगळे बटन्स इल्युमिनेटेड आहेत. वाव. ओके, लॉक अनलॉक ते पण इल्युमिनेटेड मिळणार आहे. दुसरं इथे बघा, मिरर फोल्ड अनफोल्ड करायला, ॲडजस्ट करायला बटन हे. ओके, हेडलाईट लिव्हरचं बटन ते पण तुम्हाला ना इल्युमिनेटेड मिळणार आहे. वाव. देन मी आहे ना बंद करतो इंडिकेटर. ओके, गाडी लॉक करतो आणि अशा प्रकारे ओके तुम्हाला सगळे स्विचेस आहेत ना इथले बघा. ऑटो आयडल, स्टार्ट स्टॉप, पार्किंगचं ते पण तुमचं इलेक्ट्रॉनिक पार्किंग तो पण इल्युमिनेटेड आहे. हे इल्युमिनेटेड आहे. इथे तुम्हाला हे पण इल्युमिनेटेड बघायला मिळणार आहे. हे स्विचेस सगळे इल्युमिनेटेड आहेत. देन AI इल्युमिनेटेड आहे. ओके, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल सगळे इल्युमिनेटेड मिळणार आहेत. हे तुमचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, कम्प्लीट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर भेटणार. वरती हे सगळे स्विचेस तुम्हाला इल्युमिनेटेड बघायला मिळणार आहेत. ओके, LEDsमध्ये लाईट तुम्हाला इथे पण पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पाठीमागचा जो बटन आहे ना बघा, रिअरचा विंडो, ते सुद्धा तुम्हाला इल्युमिनेटेड बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हेडलाईट्सचा ब्राईटनेस बघायला भेटतो. हा आहे तुमचा हाय बीम, हा तुमचा लो बीम. ओके, आणि याच्यावर तुम्हाला फॉग लाईट सुद्धा ऑन आहेत. ओके, या विदाउट फॉग लाईट्स ऑन, हे फॉग लाईट्स ऑन. ओके, आता तुम्हाला मी सेटिंगबद्दल काय सांगतो. ओके, फोकस हो जा रे मित्र. हेडलाईट सेटिंग मित्रांनो तुम्हाला मी आता सांगत आहे. असं तुम्हाला केलं, ओके, हे असं केलं ऑफ होणार आहे आणि तुम्ही असं केलं ऑन होणार आहे. बघू शकता, हेडलाईट्स ऑन झाल्या. पुन्हा स्विच फिरवा, हेडलाईट्स बंद झाल्या, पण DRL तुमची चालू राहणार आहे. दुसरं हा आहे तुमचं पार्किंग लाईट. ओके, तर पार्किंगमध्ये मित्रांनो काय होतं ना, तुमचे जे पाठीमागचे टेल लाईट्स आहेत त्या पण चालू होतात. आणि दुसरं क्रिस्टल लाईन दिसतात ना, क्रिस्टल LED हेडलाईट्स आहेत ना, त्या LEDs आहेत ना, त्या इल्युमिनेटेड कळतात. कशा करतात, त्याचं फंक्शन्स कसं आहे ना, ते एक्झॅक्टली मला नाही माहिती, पण तुम्हाला मी नक्की येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि हे आहे तुमच्या हेडलाईट्स ऑन. हे बघू शकता, हेडलाईट्स ऑन झालेले आहेत. आता तुम्हाला सपोज यूज करायचे फॉग लाईट, तर हा तुम्हाला स्विच फिरवायचे, तुमचे फॉग लाईट्स ऑन होणार आहेत. बघू शकता, ऑन झाला. ओके, आणि ही
तुम्हाला रिअरचा फॉगलाईट यूज करायचे तर तुम्हाला पुन्हा एकदा स्विच असं फिरवायचे, तुमचे रिअरचे फॉगलाईट्स ऑन होणार आहेत. इंडिकेटर असा, इंडिकेटर असा. ओके, हॅझर्ड लाईटचं बटन इथे आहे. तर अशा प्रकारे हा तुम्हाला हेडलाईट सेटिंग्स बघायला भेटतात, जो लेफ्ट साईडला दिलेले आहेत. युजली आपल्याला राईट साईडला भेटतात, बट या गाडीमध्ये लेफ्ट साईडला दिलेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, मी रेग्युलर रस्त्यावर आहे, फॉगलाईट्स ऑन आहेत. ओके, आणि तुमचे लो बीम पण ऑन आहे, हेडलाईट्स ऑन केले. दिस आर ऑटोमॅटिक ओनली. ब्राईटनेस तुम्ही चेक करा. ओके, हा त्याचा हाय बीम आहे. आणि ओके, तुम्हाला हाय बीमसाठी काय करायचं, गिअर लिव्हर जो आपला गिअर लिव्हर होतोय, हेडलॅम्पचा जो लिव्हर आहे, ओके, तो फक्त पुश करायचे, तेव्हा तुम्हाला हा अशा प्रकारे ब्राईटनेस पाहायला मिळणार आहे. ओके, तर हा रस्त्यावरचा आहे. अँड मी काय करतो, तुम्हाला डार्क ठिकाणी दाखवतो, तो तुम्हाला व्यवस्थित समजेल की कशा प्रकारे आहे तो. तर मित्रांनो, एवढा ब्राईटनेस तुम्हाला भेटणार आहे रात्रीच्या ठिकाणी. ओके, आणि हा तुमचा हाय बीम झाला. ठीक आहे, तर ब्राईटनेस कसा आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर मित्रांनो, ही कंप्लीट इन्फॉर्मेशन होती हेडलाईट्स ऑफ MG ॲस्टर बद्दल. पूर्ण माहिती सांगितली. काय राहिलं असेल तरी कमेंट बॉक्समध्ये विचारा. थ्रो खरंच खूप चांगला आहे आणि इनफ वाटतो. ओके, प्रोजेक्टर्स LEDs आहेत, सो ब्राईटनेस चांगला आहे. वेवलेंथ त्यांची चांगली आहे, म्हणजे डिस्टन्स चांगलं आहे. त्यांचं डिस्टन्स जेवढं लांब जायचे तेवढं इनफ आहे. अँड महत्त्वाचं म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला हेडलाईट्स बघायला भेटतात. ओके, हे लक्षात राहू द्या. तर मित्रांनो, एवढाच एक छोटा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इंस्टा पेजला फॉलो करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच.